श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हृदय मंदिरात बैसोवनी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंदभरित झाला नामांकित. हृदय श्री गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत आम्हासी. गुरुवाणी पुष्प 1 मधील संन्यासी या अध्यायाचे मी पठण करीत आहे. या अध्यायामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना म्हणतात, पुष्कळ लोक जीवनाला संसाराला कंटाळतात. अशा वेळी त्याग व वैराग्याच्या गप्पा मारतात. संन्यास घेण्याची भाषा बोलू लागतात. परंतु संन्यास धर्म एवढा सोपा नाही. संन्यास म्हणजे काम्य कर्माचा त्याग करणे. हा चतुर्थाश्रम आहे. याचे नियम फार कडक असतात. संन्याशांनी कडक आचार पाळायचे असतात. त्यांनी अन्नाचे 5 घास घ्यावयाचे असतात. आहारावर ताबा असला की इंद्रियांवर ताबा येतो. संन्याशांनी उग्र आहाराचे जेवण जेवायचंच नसतं. डिंगऱ्या शेपू यांना उग्र वास असतो. उखडले तरी त्यांचा वास जात नाही, म्हणून त्यांचे सेवन करता येत नाही. कांदा लसूण मुळा हे तर त्यांना संपूर्णपणे वर्ज्य असते. गायीने पाणी पिण्याचे सुरू केल्यापासून पाणी पिण्याचे संपेपर्यंत जो वेळ लागतो तेवढ्या वेळात संन्याशाने अन्न ग्रहण करावे. त्यापेक्षा जास्त वेळ लावू नये. संन्याशाने एकाच ठिकाणी वारंवार भिक्षेला जाऊ नये. कोणी भिक्षेला बोलवलं तर तिथे भिक्षेला अजिबात जाऊ नये. तिथे गेल्यास बोलावणाऱ्याचे दोष संन्यासाला लागतात. संन्याशाने कोणत्याही वास्तूचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करू नये. संन्याशाने फक्त आशीर्वाद द्यावेत, कारण ते लोकांचे सतत कल्याण चिंतित असतात. संन्याशाने पंक्तीत बसू नये व पंक्तीत जेवू नये असा दंडक आहे. संन्याशी जेवत असताना कोणीही पाहू नये व तिथे दारातही उभे राहू नये. इतर लोकांना त्यावेळी त्यांच्याजवळ जाण्यापासून परावृत्त करावे. संन्यासाचे जेवण झाल्यावर हजर असलेल्या इतर लोकांना जेवता येते. ही परंपरा आहे व ती आद्य शंकराचार्यांपासून चालत आलेली आहे. संन्याशाला पूर्ण ज्ञान असावे लागते. भाविकांच्या हातून संन्याशाच्या बाबतीत जर काही चुका अनवधानाने नकळत घडल्या तर त्याचा दोष संन्यासाला लागत नाही. वाहते पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे संन्यासी हा सहजपणे पूर्णत्वाला पोहोचतो. तो स्वतः मुक्त होतो व आपल्या मागील अनेक पिढ्यांचा उद्धार करतो. परमपूज्य सद्गुरू म्हणतात, मी एकदा बाहेरगावी गेलो होतो तेव्हा एका संन्याशाची भेट झाली. त्या संन्याशाने स्वतःच्या मनातील दुःख बोलून दाखवले. ते असे की लोक इतरांचा सत्कार करतात, त्यांच्या अंगावर शाल घालतात, माझ्या अंगावर शाल का घालत नाहीत. दुसरे आणि तिसरे दिवशी त्याच संन्याशाने मला रस्त्यात अडवून विचारले की तुम्ही इतर संन्याशी लोकांच्या अंगावर शाल घालता, माझ्या अंगावर का नाही घालत. मी खुलासा केला, तुम्ही केवळ संन्यासी आहात, दंडधारी संन्यासी नाहीत, म्हणून तुमच्या अंगावर शाल घालून मी तुमचा सत्कार करीत नाही. दंडधारी संन्याशाशिवाय इतरांना शाल किंवा महावस्त्र पांघरता येत नाही असा शास्त्राचा नियम आहे. आपण संन्याशी, आपण मला असा प्रश्न विचारणे योग्य नाही. कुठले वस्त्र कोणी केव्हा वापरावे ह्याचे सर्व नियम शास्त्रात दिले आहेत. महावस्त्र धारण करण्यासाठी हातात धर्मदंड असणे आवश्यक आहे. आजकाल महावस्त्र बाजारात विकत मिळत असले तरी कोणीही धारण करून चालेल का? तुम्हाला योग्य रीतीने संन्यास घेता आला नाही.
संन्यास घेण्यामागचा हेतू तुम्हाला समजला आहे असे दिसत नाही. संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करता आली नाही म्हणून असे घडले. जर तुम्ही पात्रता वाढवलीत तर लोक समोर येऊन तुमच्या अंगावर महावस्त्र घालतील व तुमचा सन्मान करतील. एकदा संन्यास घेतल्यानंतर हौस व मोह कशाला करता? जर हौस व मोह शिल्लक राहत असेल तर संन्यास तरी कशाला घ्यायचा? तुमच्यामध्ये वैराग्य वृत्ती कुठेच निर्माण झालेली दिसत नाही. अध्यात्म क्षेत्रात संन्यास म्हणजे वैराग्य व त्याग वृत्तीची परमोच्च पायरी होय. उच्च अवस्था प्राप्त झालेल्या व्यक्तीलाच संन्यास घेता येतो. अशा संन्यासाच्या दर्शनाने पतित लोक पावन होतात व त्यांना आनंदाची प्राप्ती होते. श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी नित्य गुरुवाणी या ग्रंथामध्ये आशीर्वाद देताना म्हणतात, अंगावर कसलीही वस्त्र घालणे, अनवाणी चालणे, अन्न घेणे, उपास करणे, पाण्यात दीर्घकाळ राहणे वगैरे प्रकार म्हणजे त्याग नाही. त्याग हा अनुभवायचा असतो, कल्पना करायची नसते. कारण अनुभव हे त्यागाचे लक्षण आहे, कल्पना नाही. एखादी वस्तू सोडणे ही संकल्पाची कल्पना पाहिजे, त्यागाची नाही. वृत्तीत बदल व्हायला पाहिजे, मग त्यागाची कल्पना येते. त्याग हा अतिशय अवघड विषय आहे, म्हणून तो गुरूंच्या संगतीत जाऊनच शिकावा. त्यांचा दैवी प्रभाव असतो. त्याग फार शांतपणे पचवावा लागतो. त्याग हा विषय सांभाळला तर शिवस्वरूप, नाहीतर शासन आहे. ज्ञानी पुरुषांना त्यागाचा अर्थ व्यवस्थित माहिती असतो, त्यामुळे ते आपल्या सहवासातील लोकांना त्याग व्यवस्थित समजवू शकतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, गुरुवाणी पुष्प 1 मधील पुढील अध्यायाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.